महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, महाराष्ट्र शिक्षण पात्रता परीक्षा 2024. तर हाऊ टू अप्लाय आपण कसं फॉर्म भरायचं हे बघणार आहोत आणि ही वेबसाईटची लिंक मी आमच्या बायोमध्ये देतो तुम्हाला. आणि नवीन नोंदणीसाठी या बटनावर क्लिक करा. इंटरफेस ओपन झाल्यानंतर उमेदवाराचे लॉग इन याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. नंतर खाली असा इंटरफेस ओपन होईल. स्वतःच्या पसंतीचे युजरनेम आणि पासवर्ड तयार करावा व तो जतन करून ठेवायचा आहे. नवीन नोंदणी करण्यासाठी खालील माहिती भरणे आवश्यक असणार आहे. खालील माहिती कोणती भरायची तर आपल्याला ही बघायची कोणकोणती माहिती भरायची. नेम वगैरे टाकणं पडेल तुम्हाला, तुमचं नेम, पासवर्ड, त्यानंतर क्रिएट करायचा आहे. ईमेल आय डी, मोबाईल नंबर, नंतर OTP सेंड करायचा आहे. OTP सेंड झाल्यानंतर तुम्हाला असं एक इंटरफेस ओपन होईल. वरील माहिती अचूक भरल्यानंतर सेंड OTP या बटनावर क्लिक करायचं आहे आणि आपल्याला मोबाईल नंबर, लिंक वगैरे सगळं बरोबर टाकायचं आहे. अर्ज भरण्यासाठी प्रथम मुख्य पृष्ठावरील लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे. जेव्हा आपला पासवर्ड लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला उमेदवाराचं लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर हा असा इंटरफेस ओपन होईल लॉग इन करण्यासाठी. इथं युजर नेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे. युजर नेम आणि पासवर्ड लॉग इन केल्यानंतर वरील अर्ज भरण्याविषयी सूचना म्हणजे काय करायचं आहे. तर अर्ज भरण्याची माहिती भरा या बटनावर क्लिक करायचं आहे आपल्याला. बटनावर क्लिक केल्यानंतर तुमची जी वैयक्तिक माहिती ती पूर्ण भरायची आहे. वडिलाचं नाव, तुमचं नाव, सरनेम आणि पासवर्ड वगैरे, ईमेल आय डी, नंतर तुमचा ॲड्रेस काय ते सर्व टाकायचं आहे तुम्हाला. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. तर जी माहिती दिलेली आहे तुम्हाला, फॉर एक्झाम्पल इथं बघून घेऊ शकता. तुमच्या जातीचा प्रवर्ग कोणताही सिलेक्ट करायचा याची असेल ती. त्यानंतर मोबाईल नंबर, आधार नंबर टाकायचा आहे तुम्हाला, एनरोलमेंट नंबर, वडिलाचे नाव टाकायची आहे, उमेदवाराचे नाव टाकायचे आहे. सर्व ॲप्लिकेशन जे तुम्ही पासवर्ड क्लिक करताना टाकले ते. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट इन्फॉर्मेशन सेव्ह अँड नेक्स्ट करायची आहे. ते नेक्स्ट केल्यानंतर खालील दिलेल्या संपर्कासाठी माहिती अचूक पद्धतीने भरायची. नंतर संपर्कासाठी माहिती म्हणजे तुमचा ॲड्रेस वगैरे, जिल्हा, डिस्ट्रिक्ट, राज्य, तालुका, पिनकोड हे सगळी माहिती तुम्हाला व्यवस्थित भरायची आणि सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर शैक्षणिक माहितीसाठी इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमचं जे बी झाले असेल SSC, HSC, त्यानंतर जी बी पदवी वगैरे असेल त्या पदवीचं सगळं तुम्हाला डॉक्युमेंट इथं बैठक क्रमांक, प्रमाणपत्र, सर्टिफिकेशन नंबर असतो तो. जसं फॉर एक्झाम्पल 10वी बोर्डचा सर्टिफिकेशन नंबर असतो. उच्च माध्यमिक म्हणजे HSCचा बोर्ड सर्टिफिकेट नंबर्स असतो तो तुम्हाला तिथं फिलअप करायचा आहे. फिलअप केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस ओपन होईल. तुमचं जे बी 6वी ते 8वी एज्युकेशनल डिग्री कोणकोणती आहे ती टाकायची आहे तुम्हाला तिथं. अचूक माहिती भरल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. परीक्षा संदर्भात खालील नमूद केलेली माहिती म्हणजे सेकंड हे ओपन करायचं आहे. तिथं तुम्हाला जे विचारत आहे परीक्षा केंद्राचा जिल्हा कोणकोणता पाहिजे तुम्हाला, त्यानंतर परीक्षा एक्झाम कशी करायची ती तुम्हाला सिलेक्ट करत चालायचं आहे. कोणत्या लँग्वेजमध्ये द्यायची, सेकंड लँग्वेज बी तुम्ही सिलेक्ट करू शकता. अपंग असेल तर अपंग द्यायचं आहे तुम्हाला. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करून खाली यायचे. खाली आल्यानंतर तुम्हाला असं विचारतात जुळवा भावांविषयी माहिती टाका, असेल तर टाकायची आणि नसेल तर राहू शकता, त्याचं काही गरज नाही आहे तेवढी. नंतर सेव्ह अँड नेक्स्ट करून तुम्हाला खाली यायचं आहे. त्यानंतर तुमचा फोटो हा छायांकित फाईल आकार ही 17 KB आणि 51 KBच्या दरम्यान असायला आवश्यक असते अपलोड करण्यासाठी. आणि फोटोचं बॅकग्राऊंड हे व्हाईट असायला पाहिजे. सिग्नेचर इथे जी केली ती एक्झामच्या वेळेस तुम्हाला तीच करावी लागेल. त्याच्यामुळं सिग्नेचर वगैरे व्यवस्थित करायचं आहे. त्यानंतर ओळखीचा पुरावा तुम्ही आधार कार्ड, आयडेंटिटी कार्ड कोणतं बी ते अपलोड करू शकता. ते केल्यानंतर स्वाक्षरी फाईल आकार म्हणजे ते तुमची सिग्नेचर आहे त्याचा KB साईज असले साईल तुम्हाला करून GPची फाईलमध्ये अपलोड करायचं आहे. ओळखीचा पुरावा बी तुम्हाला हे करून शॉर्ट करून त्याला एकटा करायचं आहे. नंतर शॉर्ट प्रिव्ह्यू हे करायचं आहे तुम्हाला. नंतर तुमची जेवढी पूर्ण माहिती भरलेली तुम्ही शॉर्ट प्रिव्ह्यू बघू शकता की असं एक फॉर एक्झाम्पल असं येऊन जाईल. तुमचा डेट ऑफ वगैरे सगळं, ईमेल आय डी वगैरे सगळं येऊन जाईल. काय काय टाकलं आहे तर ते पूर्ण बघून घ्यायचं. जर काही प्रॉब्लेम असला तर तुम्ही आत्ताच्या आता त्याच्यामध्ये एडिट करू शकता. एडिट ॲप्लिकेशन असो, फॉर्म असतो ते तुम्ही जाऊन एडिट करू शकता. एडिट केल्यानंतर परीक्षा शुल्क भरण्यासाठी तुम्हाला जायचं आहे समोर आणि बटनावर क्लिक करायचं आहे. परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पे करू शकता किंवा तिथून याच्याने ऑनलाईनच पे करायचे. सर्व पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस तुमचं ओपन होईल. पेमेंट झाल्यानंतर अर्ज डाउनलोड करून घेऊ शकता. धन्यवाद.